नमस्कार, मी शेख इरफान, मुख्य संपादक ETV माझामध्ये आपलं स्वागत करत आहोत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. ढाणकीचे सहाय्यक अभियंता यांच्यावर कारवाई करा, जनतेची मागणी. महावितरणकडून बसविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरच्या विरोधात आज ढाणकी शहरात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. शहरातील विविध राजकीय पक्ष, व्यापारी, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी एकत्र येत स्मार्ट मीटर योजनेविरोधात जोरदार आंदोलन केले. या आंदोलनाला प्रतिसाद देत शहरातील अनेक व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. मोर्चा दरम्यान आंदोलकांनी स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात होणारी वाढ, ग्राहकांवर होणारा आर्थिक भार आणि मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत असलेल्या शंकांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रातील विविध भागांतही स्मार्ट मीटर विरोधी आंदोलने आणि मोर्चे निघाले असून नागरिकांमध्ये या विषयावर असंतोष वाढत असल्याचे दिसून येत आहे. स्मार्ट मीटर सक्तीने लादू नयेत. नागरिकांच्या संमतीशिवाय मीटर बसविण्याची प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ता गजानन मिटकरे यांनी ETV माझाला मुलाखत दिली. ढाणकी महावितरणला मोर्चाचं 8 दिवसाखाली निवेदन दिलं होतं, तरी इथं एकही कर्मचारी हजर नाही. MACBला जबाबदार अधिकारी ज्याच्याकडे चार्ज आहे त्याचं राहायचं त्याचं काम होतं. आज इथं एकही नाही. सगळी ढाणकी इथं आलेली आहे स्मार्ट मीटरबद्दल. तर कुणीही इथं आलेलं नाही, कोणाला काही घेणं देणं नाही असं दिसते इथं MACBमध्ये. काय याचा काय धंदा झाला, आता जनतेनं काय करावं. आधी 1000 रुपये बिल येत होतं, तर आता नवीन मीटरनुसार 2400-2500 रुपये बिल यायला गोरगरीब जनतेला. काय करावं साधारण लोकांना.